कर्णाच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्याची कथा आपण पाहिली. आता आपण वळतो आहोत त्या व्यक्तीकडे जिच्याशिवाय ही कथा पूर्ण होऊच शकत नाही. वेलकम बॅक टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता आपण सुरू करतो आहोत कुंतीच्या जीवनाचा प्रवास. एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रवास आहे हा. नक्कीच. एक अशी स्त्री जी राणी आहे, पण त्याहून आधी एक आई आहे. आणि एक अशी आई जिला आयुष्यभर स्वतःच्या निर्णयांचं ओझं वाहावं लागतं. कर्णाच्या कथेनंतर आता आपण कुंतीच्या दृष्टिकोनातून ही कथा समजून घेणार आहोत. आणि ही कथा देखील आपण 3 भागांमध्ये पाहणार आहोत. अगदी बरोबर. आजच्या या पहिल्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण आतून पोखरलेल्या मानसिक अवस्थेचा वेध घेणार आहोत. कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, राजवाड्याच्या सुखासीन जीवनात राहूनही नियतीने तिचं आयुष्य कसं स्वतःच्या हातातील बाहुलं बनवलं, हे खूप धक्कादायक आहे. हो, आणि मला वाटतं बाह्य वैभव आणि मनाची शांतता यात किती भयानक तफावत असू शकते याचं कुंती हे कदाचित सर्वात मोठं उदाहरण आहे. कसे ना, हस्तिनापूरच्या राजवाड्यात सर्वात उंच अशा सौदावर म्हणजेच गच्चीवर उभी असलेली राजमाता कुंती जेव्हा आपण पाहतो, तेव्हा वरवर पाहतं सगळं काही परिपूर्ण वाटतं. अगदी दासदासी आहेत, सगळा थाटमाट आहे. हो ना, तिच्या आजूबाजूला दासदासींची फौज आहे. युधिष्ठिरासारखा सालस, भीमासारखा बलवान आणि अर्जुनासारखा अत्यंत लोकप्रिय पुत्र तिच्या पाठीशी आहे. म्हणजे जगाच्या दृष्टीने ती वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. पण तिच्या अंतरंगात डोकावलं तर तिथे प्रचंड शांतता नाहीये. तिथे एक प्रकारची वावटळ आहे. अगदी बरोबर. तिथे एक असं वादळ आहे ज्यात तिचं मन एखाद्या वाळलेल्या पानासारखं भरकटत आहे. आणि हे विरोधाभास मला नेहमीच अस्वस्थ करतात. म्हणजे ती स्वतः एका ठिकाणी म्हणते की गेल्या 50 वर्षांत काळानं तिच्या गळ्यात वेगवेगळ्या नावांचे पट्टे अडकवून तिला फक्त फिरवलं आहे. हो, हे वाक्य खूप खूप सूचक आहे. म्हणजे विचार करा, कुंती म्हणून ती एकही दिवस खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगू शकली नाही. तिने 3 वेगवेगळ्या कुंतींचं जीवन जगलंय. हे अगदी एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यासारखं आहे, जिथे पिंजरा कितीही सुंदर असला तरी आतला पक्षी उडू शकत नाही. बरोबर. पण हा नुसता पिंजरा नाहीये, हा असा पिंजरा आहे जिथे त्या पक्षाला पिंजऱ्याची राणी असा खिताब दिला गेलाय. पण तिचे पंख स्वतःच्याच बापाच्या तलवारीने कापले गेलेत. राजवाड्याचं सुख म्हणजे तिच्या उडू न शकण्याच्या अगतिकतेची एक क्रूर थट्टा आहे. अगदी खरं आहे. तिची मूळ ओळखच कुठेतरी हरवलीये आणि याच हरवलेल्या ओळखीचा शोध घेण्यासाठीच ती भूतकाळात डोकावते. हस्तिनापुरावरून दूरवर वाहणाऱ्या गंगेकडे पाहताना तिला मथुरेची आणि यमुनेची आठवण येते. कारण मथुरेत ती कुंती नव्हती, ती शूरसेन राजाची कन्या पृथा होती. हो, ती शूरसेन राजाची राजलमल्या पृथा होती. आणि पृथेचं आयुष्य अत्यंत वेगळं होतं. ती राजवाड्याच्या बंधनात अडकलेली, नियमांच्या ओझ्याखाली दबलेली मुलगी नव्हती. ती चक्क फुलपाखरांच्या मागे धावणारी, अत्यंत मुक्त आणि लाडात वाढलेली मुलगी होती. आणि त्या बालपणातली तिची निवड बघितली तर कुणालाही आश्चर्य वाटेल. म्हणजे जी मुलगी इतक्या लाडात वाढलीये, जिचे वडील तिचे सर्व हट्ट पुरवत आहेत, तिने काय मागायला हवं होतं? मुलींनी फुले आणि अलंकार मागावेत असा तो काळ होता. पण तिने काय मागितलं? तिने दागिन्यांऐवजी चक्क एका धनुष्याचा हट्ट धरला होता. शूरसेन राजानेही तिचे सगळे हट्ट पुरवले आणि तिला ते धनुष्य आणून दिलं. आणि ती त्या बाणांनी काय करत होती तर बकुळीच्या झाडावर ओरडणाऱ्या एका पक्षाला गप्प करण्यासाठी ती बाण मारण्याचा प्रयत्न करत होती. अरे छा! हो, यात एक प्रचंड निरागसता आणि एक प्रकारचा बंडखोरपणाही दिसतो. पण मग प्रश्न असा पडतो, जी मुलगी लहानपणी इतक्या मुक्तपणे जगली, तिचं आयुष्य अचानक असं बंदिस्त कसं झालं? पक्षाचं एक नुकतंच जन्मलेलं पिल्लू खाली पडलेलं दिसतं. पिल्लू घरट्यातून खाली पडलेलं असतं. हो, आणि ते पिल्लू आईसाठी तडफडत असतं. त्याची ती अवस्था पाहून ती लहानगी पृथा रडवेली होते. तिला ते बघवत नाही आणि ती धावत जाऊन महाराज शूरसेनांना बोलावून आणते. त्यानंतर महाराज जे करतात ते एका राजाच्या प्रतिमेला पूर्णपणे छेद देणारं असतं. म्हणजे ते स्वतः काहीतरी करतात. अगदी. राजेशाही पोशाखात असलेला तो पिता कोणत्याही सेवकाची मदत न घेता स्वतः त्या अशोकाच्या झाडावर सरसर चढतो आणि त्या पिल्लाला पुन्हा त्याच्या घरट्यात त्याच्या आईजवळ ठेवून येतो. बापरे, एका मुलीसाठी तिच्या वडिलांची ही कृती किती मोठी असू शकते याची कल्पना करा. माझ्यासाठी तात्यांनी आपला शब्द कधीच खाली पडू दिला नाही, मी सुद्धा त्यांचा शब्द कधीच मोडणार नाही, असा विचार त्या लहानग्या पृथेच्या मनात नक्कीच आला असेल. हो, साहजिकच आहे ते.
पण इथेच एक खूप मोठा आणि धक्कादायक विरोधाभास आहे. जो बाप एका सामान्य पक्ष्याच्या पिल्लाला त्याच्या आईपासून दूर राहू देत नाही आणि झाडावर चढतो, तोच बाप स्वतःच्या मुलीला तिच्या आईपासून कायमचं दूर करतो. हे खूप भयानक वास्तव होतं. याच प्रसंगाच्या दुसऱ्या दिवशी शूरसेन पृथाला रथात बसवतात. तिला तिच्या आईची मारिशा मातेची भेटही घेऊ देत नाहीत आणि थेट भोजपूरला घेऊन जातात, तेही फक्त एका वचनापायी. हे वचन होतं की नियतीची क्रूर चेष्टा. तत्कालीन क्षत्रिय धर्माची आणि मूल्यांची हीच अत्यंत भयानक बाजू आहे. शूरसेन जेव्हा भोजपूरला पोहोचतात तेव्हा ते कुंतीभोज राजाला सांगतात की 12 वर्षांपूर्वी निपुत्रिक असल्यामुळे निराश होऊन कुंतीभोज हिमालयात निघून जाणार होता. आणि त्याला थांबवण्यासाठी शूरसेनाने आपलं पहिलं अपत्य त्याला देण्याचं वचन दिलं होतं. त्या काळात क्षत्रियांसाठी दिलेलं वचन मोडणं हे मृत्यूहून भयंकर मानलं जायचं. शूरसेनासाठी त्याची राजकीय आणि नैतिक बांधिलकी त्याच्या पितृप्रेमापेक्षा मोठी होती. त्यांच्या जगात भावनांना काहीच किंमत नव्हती. किंमत होती ती फक्त शब्दाला. पण तरीही त्या लहानग्या पृथेची अवस्था काय झाली असेल? ती तर पूर्णपणे बावरली असेल. ती विचारत होती की मी तुम्हाला आवडत नाही का? मला मथुरेत कुठेही सोडून द्या, तर इथे नको. तरीही शूरसेन तिला तिथेच सोडून जातात आणि जाताना जे करतात ते निव्वळ क्रूर आहे. हो, तो प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. शूरसेन आपली तलवार काढतात, आपल्या अंगठ्याला कापतात आणि त्या वाहत्या रक्ताचा टिळा पृथेच्या कपाळावर लावतात. हे एका बापाने मुलीचा मानसिक खून करण्यासारखंच आहे. अगदी. ते तिला सांगतात, तू एका क्षत्रिय राजाची मुलगी आहेस, हे विसरू नकोस. या एका वाक्यात आणि त्या रक्ताच्या टिळ्यातून ते तिला तिचं कर्तव्य आणि तिचं शील याच्या अदृश्य साखळदंडात बांधून टाकतात. तो रक्ताचा टिळा म्हणजे केवळ एक खूण नव्हती, ती तिच्या बालपणाची, तिच्या पृथा या ओळखीची कायदेशीर आणि भावनिक हत्या होती. तिथेच ती मानसिकदृष्ट्या संपते आणि नव्याने कुंती म्हणून जन्माला येते. कुंतीभोज तिला कुंती हे नाव देतो. एवढंच नाही, तर तो तिला सांगतो की या राजवाड्यात कोणतीही राजस्त्री नाही, त्यामुळे या संपूर्ण वाड्याची जबाबदारी आता तिची आहे. हो, एका लहान मुलीवर थेट राजवाड्याची जबाबदारी. विचार करा ना, कालपर्यंत फुलपाखरामागे धावणारी मुलगी आज एका अनोळखी राजवाड्याची सूत्रे हाती घेते. ती स्वतःचं मन मारून टाकते. आणि या नव्या जबाबदारीबरोबरच नियती तिच्यासाठी आणखी एक कठीण परीक्षा तयार ठेवून असते. काही काळानंतर भोजपूरवर निषादांचे सैन्य आक्रमण करते. कुंतीभोज राजा युद्धाला जातो आणि विजयी होऊन परततो. विजयाच्या स्वागतासाठी कुंती महाद्वारावर उभी असते. तेव्हा कुंतीभोज आपल्या बाणांनी अंगठा टोचून कुंतीच्या कपाळावर पुन्हा रक्ताचा टिळा लावतो. म्हणजे 2 वेगवेगळ्या पित्यांनी तिच्या कपाळावर रक्ताने तिचं भवितव्य लिहून ठेवलं होतं. बरोबर. आणि कुंतीभोज तिथे जे वाक्य बोलतो ते तिच्या आयुष्याचा पाया आणि शाप दोन्ही ठरतं. तो म्हणतो, वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीरकन्यांनी शीलासाठी मरावं. बाप रे, वीरकन्यांनी शीलासाठी मरावं, हा विचार तिच्या कोवळ्या मनावर अक्षरशः कोरला जातो. पण या विजयाच्या अभिमानाच्या क्षणीच अचानक एक अत्यंत भयानक आणि कडाडणारा आवाज घुमतो. हो, दुर्वास ऋषी तिथे प्रकट होतात. दुर्वास ऋषींचं आगमन हा या कथेतील एक अत्यंत विध्वंसक टप्पा आहे. ते कुंतीभोजाला थेट विचारतात की या विजयाच्या आनंदात तू उन्मत्त झाला आहेस का? दुर्वासांना जगातल्या पंचमहाभूतांना स्वतःचे दास बनवण्यासाठी एक महायज्ञ करायचा असतो. आणि ते राजवाड्यात राहायला नकार देतात, बरोबर? अगदी. ते राजवाड्याच्या सुखात राहण्यास नकार देतात आणि बाहेर एक वाळलेल्या गवताची पर्णकुटी बांधतात. आणि या अत्यंत कोपिष्ठ लहरी ऋषींच्या सेवेची जबाबदारी कुंतीवर टाकली जाते. इथेच मला वाटतं की कुंतीने नुकतेच वीरकन्या असण्याचे धडे गिरवले होते आणि लगेचच तिच्या सहनशीलतेची सर्वात मोठी परीक्षा सुरू झाली. म्हणजे एका बाजूला बापाने दिलेला शीलासाठी मरण्याचा मंत्र आणि दुसऱ्या बाजूला दुर्वासांसारख्या अत्यंत लहरी ऋषींची सेवा. कधी ते दूध फळे मागतात, कधी अचानक कुंतीला पाय धुवायला लावतात आणि पुन्हा पुन्हा तेच करायला लावतात. हो, आणि सलग 10 महिने ती हे सगळं सहन करते. रात्री अपरात्री उठून त्यांची तयारी करते. या 10 महिन्यांच्या काळाचं मानसशास्त्रीय विश्लेषण करणं गरजेचं आहे. एक किशोरवयीन मुलगी जिचं कुटुंब हिरावून घेतलंय, जिच्यावर एका राजवाड्याची जबाबदारी टाकली गेलीये आणि आता तिला एका अशा माणसाची सेवा करावी लागतीये ज्याचा राग कधी आणि कसा उफाळून येईल याचा काहीच नियम नाही.
यामुळे तिच्यात एक प्रचंड मोठी सहनशीलता निर्माण होते. नक्कीच. पण त्याच वेळी तिची स्वतःची निर्णय क्षमता, तिची एजन्सी पूर्णपणे दाबली जाते. ती फक्त आज्ञा पाळणारे एक यंत्र बनते. म्हणजे ही तिच्या भविष्यातील एका मोठ्या वादळाची तयारी करत होत्या का? वर्षानुवर्ष मुकाट्यानं दुःख सहन करण्याची ही एक क्रूर तालीमच होती. 10 महिन्यानंतर दुर्वास ऋषींचा यज्ञ पूर्ण होतो. ते प्रसन्न होतात आणि जाताना कुंतीला देवहूती नावाचा एक मंत्र देतात. हा मंत्र खूप शक्तिशाली असतो. या मंत्राच्या उच्चारणाने ती कोणत्याही देवतेला बोलावून त्यांच्यासारखा तेजस्वी पुत्र प्राप्त करू शकत होती. हे सांगून ते निघून जातात. पण तो मंत्र कुंतीच्या एकाकी, दबलेल्या मनात खोलवर घर करून राहतो. आणि मग वसंत ऋतूचं आगमन होतं. एका पहाटे कुंती राजवाड्याच्या गच्चीवर उभी असते. कोवळ्या सूर्याचं तेज पाहून तिला त्या मंत्राच्या सामर्थ्याची चाचणी घेण्याची प्रबळ इच्छा होते. इथे मला वाटतं आपण कुंतीला दोष देऊ शकत नाही. अजिबात नाही. ही एका किशोरवयीन मुलीची मानसिकता आहे. जर तुमच्याकडे एखादी जादूची वस्तू दिली आणि सांगितलं की वापरू नको, तर ती वापरण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. हा केवळ एक बालिशपणा होता, पण याची किंमत तिला किती भयानक मोजावी लागणार होती. खरं आहे. यात कोणताही वाईट हेतू नव्हता. ती केवळ एका बालिश कुतूहलापोटी तो मंत्र म्हणायला सुरुवात करते. पण जेव्हा ती मंत्राचा उच्चार करते तेव्हा ज्ञान आणि त्याचे अनपेक्षित परिणाम याचा सर्वात मोठा आणि भयावह दाखला आपल्याला पाहायला मिळतो. ती स्वतःला पूर्णपणे विसरून जाते. तिच्या आजूबाजूचे जग नाहीसे होते. एक अत्यंत तेजस्वी आणि देदीप्यमान पुरुष, साक्षात सूर्यदेव तिच्या समोर प्रकट होतात. ती केवळ एक ज्योत बनते आणि तो प्रकाश तिला भेदून जातो. तिच्यात एका महान तेजाचं संक्रमण होते आणि ती मूर्छित पडून तिला कडाडून ताप भरतो. बापरे. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा तिला काहीच समजत नसतं. पण काही काळानंतर राजवाड्यातील सर्वात अनुभवी आणि वृद्ध दासी धात्री कुंतीला एक धक्कादायक सत्य सांगते की कुंती माता होणार आहे. कुंतीच्या पायाखालची जमीनच सरकते. साहजिकच आहे. हे सत्य तिच्यासाठी मृत्यूहून भयंकर होतं. समाजाच्या दृष्टीने कुमारी माता होणे म्हणजे सर्वात मोठा कलंक. तिला लगेच तिच्या वडिलांचे तेच शब्द आठवतात, वीर कन्यांनी शीलासाठी मरावं. तिच्यावर झालेले हे संस्कार आता तिचा जीव घेण्यासाठी उभे ठाकतात. आणि यातून सुटण्यासाठी ती जो मार्ग निवडते तो ऐकून खरंच अंगावर शहारे येतात. ती धात्रीला जगातील सर्वात दाहक विष आणण्याची आज्ञा देते. हो, रात्रीच्या वेळी जेव्हा सगळीकडे सामसूम असते तेव्हा ती आपल्या आईवडिलांचं स्मरण करते आणि शीलासाठी प्राण देण्याचा निर्णय घेऊन ती स्वतःच्या हातानं तो विषाचा प्याला पिते. पण नियतीचा सर्वात मोठा आणि न संपणारा खेळ इथेच समोर येतो. ती विष पिते, मंचावर पडून राहते, अर्धा घटका उलटून जातो. पण तिच्या घशात नुसती चुरचूर होण्यापलीकडे काही परिणाम होत नाही. काहीच नाही. काहीच नाही. कारण तिच्या गर्भात असलेलं ईश्वरीय तेज इतकं प्रबळ होतं की त्याने त्या भयंकर विषालाही पचवून टाकलं होतं. तिला जगणं असह्य झाले आहे आणि मरणं अशक्य. इथे नियतीचा खेळ बघा. माणसाला जेव्हा जगणं नकोसं होतं तेव्हा किंवा स्वतःचे प्राण संपवण्याचा अधिकार तरी त्याच्याकडे असतो. पण कुंतीकडून तो अधिकारही हिरावून घेतला गेला. विष पिऊनही मृत्यू न येणं हा वरदान होता की तिच्यासाठी सर्वात मोठा शाप? तो शापच होता. मृत्यूने तिला नाकारलं होतं. घाबरलेली आणि हतबल झालेली कुंती धात्रीकडे धाव घेते आणि धात्री तिला आता एकच सल्ला देते की आता या खोलीबाहेर पडायचं नाही, तिला जगावं लागणार होतं. आणि तेही एका भयंकर रहस्याचं ओझं छातीवर घेऊन. आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की कुंतीचा प्रवास हा केवळ एका राणीचा प्रवास नाहीये. हा एका अशा स्त्रीचा प्रवास आहे जिच्या आयुष्याची सूत्रे कधीच तिच्या हातात नव्हती. सतत नियतीच्या जाळ्यात अडकत जाणारी आणि प्रत्येक वेळी स्वतःच्या अस्तित्वाशी संघर्ष करणारी ही स्त्री आहे. कुंतीची खरी शोकांतिका ही नाहीये की ती मरू शकली नाही. खरी शोकांतिका ही आहे की समाज तिला एक अत्यंत सामर्थ्यवान राजमाता म्हणून पूजतो. पण त्यांना हे माहीतच नसतं की ज्या कुंतीची ते पूजा करतात तो फक्त 2 पित्यांनी रक्ताने रंगवलेला एक मुखवटा आहे. पृथा नावाची ती निरागस मुलगी त्याच दिवशी मेली होती ज्या दिवशी तिने तो विषाचा प्याला प्यायला होता. अगदी अस्वस्थ करणारा विचार आहे हा. आज आपण पाहिलं की कुंतीने मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केला पण मृत्यूने तिला नाकारलं. आता विचार करा, जी स्त्री स्वतःचा मृत्यूही स्वतः ठरवू शकत नाही, ती यापुढे येणाऱ्या समाजाच्या प्रश्नांना, त्या वाढणाऱ्या गर्भाला आणि भविष्यातील सर्वात मोठ्या रहस्याला म्हणजे कर्णाला कशी सामोरी गेली असेल. हे एक असे ओझे आहे जे तिला आता मुकाट्याने व्हावेच लागणार आहे. यावर नक्की विचार करा.